प्रेक्षकांनो, छबी आणि पिंकी मिळून चांगलंच नाटक करताय। आपण बघितलं होतं की युवराजचा साखरपुडा थांबवण्यासाठी पिंकी छबीला म्हणत असते, छबीताई मला लोटा इथून जोरात। त्या वर असतात बाल्कनीमध्ये। छबी म्हणत असते, बीडीएस का पिंकी, काय काय सांगतेय मला, नाही नाही मी नाही लोटणार तुला। आता पिंकी हळूहळू म्हणत असते, छबीताई ऐका माझं, हे बघा मी नाही पडणार, धनी मला बरोबर पकडतील। पण इथे बापूसाहेब विचार करत असतात की मी तर हिला पार्टी ऑफिसमध्ये कोंडून ठेवलं होतं, अशी कशी बाहेर निघाली। आता पिंकी तिला सारखी फोर्स करत असते, छबीताई मारा मला धक्का मारा। छबी मोठ्या मोठ्याने ओरडत असते, नाही मी तुझं नाही ऐकणार पिहू। आता इकडनं सुशीलाबाई जोरात ओरडतात, काय चाललंय छबे, काय चाललंय ग, चला इकडे साखरपुडा चालू आहे ना, या खाली। छबी तिच्यावर ओरडत असते हळूहळू दात खाऊन की मी तुझं ऐकणार नाहीये, पिंकी शांत बस, काही पण काय सांगतेस। सुशीलाबाई खालून आवाज देत असतात, अगं या ना खाली, काय चाललंय तुमचं। पिंकी म्हणत असते, हो आलो आलो। आता पिंकी म्हणत असते, हे बघा छबीताई काही होणार नाही मला, अहो खाली धनी उभे आहेत, ते मला धरतील ना। पण आता इकडे ही मिताली विचार करते, अरे यार ही नेहमीच माझा कार्यक्रम स्पॉइल करत असते, दरवेळेला हिचं काही ना काही नाटक असतंच। छबी आणि पिंकी दोघी एकमेकींची हो नाही करत असतात। आता पिंकी विचार करते की छबी काय ऐकणार नाही, म्हणून ती स्वतःच त्या वर चढते त्या जिन्याच्या आणि म्हणते, छबीताई आता मारा धक्का। आणि आता छबीने जोरात धक्का मारलेला आहे आणि पिंकी वरून खाली दपकन आपटली आहे, म्हणजे आपटली नाही आहे पण युवराजने तिला लगेच झेललं आहे। युवराज त्याच्या हातातली अंगठी खाली फेकतो आणि कारभारीन म्हणून जोरात पळतो आणि सगळेच जण त्याच्याकडे बघायला लागतात। युवराज अलगद पिंकीला झेलतो, पिंकी त्याच्या म्हणजे झेलल्या तर जाते पण आता त्याच्याकडे बघते आणि डोळे मिटून घेते। आता सगळेच जण त्याच्याकडे असे बघायला लागतात आतुरतेने। प्रेक्षकांनो, आज भारीच दाखवलंय त्यांनी, पिंकीने युवराजला सगळं सत्य सांगितलंय, कसं काय ते पुढे बघा। आता सुशीलाबाईचे तर धाबे दणाणून गेलेत की हा काय प्रकार बघतायत त्या। आता ही पिंकी डोळे लावून घेते, बेशुद्ध झाल्याचं नाटक करते। सुशीलाबाई आता त्या युवराजकडे येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचा हा तमाशा। युवराज खूप घाबरून जातो। आता हा बापूसाहेबही घाबरतो, त्याला असं वाटतं की युवराजला कळलं की काय ही त्याची कारभारीने। आता तो डॉल्बीला आवाज देतो युवराज आणि म्हणतो, डॉल्ब्या हे बघ तू ना पटकन पाणी घेऊन रूममध्ये ये, जोपर्यंत या शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्हाला कोणीच रूममध्ये डिस्टर्ब करायचं नाही आहे, मी सांगतोय ते ऐकायचं आहे आईसाहेब। आणि आता तो पटकन त्या पिंकीला तसंच अलगद घेऊन जातोय त्याच्या रूममध्ये आणि डॉल्ब्याला सांगतो, पाणी आण पटकन डॉल्ब्या, जा लवकर। डॉल्बी त्याच्या मागे मागे जातोय पाणी घेऊन आणि जेव्हा त्याने पिंकीला तिथे खाली झोपवलं तेव्हा युवराज म्हणतो, डॉल्ब्या आता मी सांगतो तसं कर, बाहेरून कडी लावून घे आणि कोणालाच आत येऊ देऊ नको मी सांगितल्याशिवाय। डॉल्बीने आता कडी लावली आहे। इकडे छबी धिंगाणा घालत असते, मी काहीच केलं नाही, मी खरंच सांगते, ती तिची तीच पडली, आपोआप पडली ती, मी नाही धक्का मारला। आणि आता ही सपकाळ साहेब चिडतात, म्हणतात, काय चाललंय हे बापूसाहेब, इथे एंगेजमेंटची सेरेमनी सुरू आहे आणि युवराज तिथे त्या पोरीच्या मागे कारभारीण म्हणला तो तिला, ऐकलंय सगळ्यांनी, काय तमाशा लावलाय हा, काय भानगडे ही। आता बापूसाहेब म्हणतात, कारभारीण, अहो चुकून बोलला असेल तो, असं काही नाहीये, तो कशाला तिला कारभारीण म्हणेल। मिताली म्हणते, ते काय नाही, अजिबात नाही, सगळ्यांसमोर त्याने कारभारीण म्हणून हाक मारली आहे, व्हॉट इज दिस हॅपनिंग, काय चाललंय हे सगळं। सपकाळ साहेबांची बायको पण जाब विचारायला लागते की धोंडे पाटील काय सुरू काय आहे। आता शेवटी माईसाहेब या सगळ्यांची बाजू घेतात आणि म्हणतात, हे बघा असं मनाला लावून घेऊ नका, युवराज आणि त्या पोरीच्या मध्ये काय बी नाहीये तसलं, फक्त माणुसकी म्हणून त्यानं तिला वाचवलंय। सपकाळ साहेबांची बायको म्हणते, माणुसकी म्हणून तो एकटीला घेऊन गेला का आतमध्ये खोलीमध्ये, मूर्ख समजता की काय आम्हाला। आता तो सपकाळ म्हणतो की या बाबतीचं सोक्षमोक्ष लावा धोंडे पाटील, नाहीतर तुम्हाला खूप महागात पडणार आहे। आता सुशीलाबाई तनतन करून डॉल्बीच्या तिथे जात आहे, म्हणजे युवराजच्या खोलीजवळ। डॉल्बी त्यांना थांबवतो आणि म्हणतो, आईसाहेब तुम्ही आतमध्ये जाऊ नका, तुम्हाला माहिती आहे ना युवराज दादा कसा आहे, त्याने जर राग डोक्यात घातला ना तर अवघड होऊन बसेल। इकडे हा युवराज पिंकीला उठवायचा प्रयत्न करत असतो, अहो डोळे उघडा ना डोळे, हे बघा तुम्हाला जर काही झालं ना तर आम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार, वाटोळं होईल आमच्या आयुष्याचं, डोळे उघडा ना। तो सारखा प्रयत्न करत असतो। आता तो युवराज म्हणतो, सांगा ना, 2 वेळेला तुम्ही आम्हाला सोडून गेलात, तुम्ही आमच्या कारभारीण आहात, सांगा आम्हाला। युवराज खूप रेसलेस होत असतो, त्याला कळत नसतं की आता कसं उठवावं पिंकीला। आणि मग तो वैतागून म्हणतो, नाही 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 नाही, ह्या आमच्या सरपंचबाई आमच्या कारभारीण असूच शकत नाही, ह्या तर आमच्या। आणि पिंकी एकदम उठून बसते आणि म्हणते, मी तर तुमची कॅसेट आहे। आणि आता युवराज तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो, काय म्हणालात तुम्ही, पुन्हा बोला।
आधी तर ना प्रेक्षकांनो बऱ्याच वेळ हे दोघं जण एकमेकांकडे जसे बघत असतात. मग पिंकी म्हणते, धनी मीच तुमची कारभारीण आहे, आणि ती पुटकून त्याच्या गळ्यात पडते. युवराज एकदम भांबावून गेलाय, त्याला हे स्वप्नच वाटतंय. पण नाही, प्रेक्षकांनो स्वप्न नाहीये, हे सगळं सत्य आहे. एवढंच नाही तर पिंकीने युवराजला सगळं काही सांगितलंय, पण काय अर्धवट सांगितलंय ते पुढे ऐका. आता युवराजच्या डोळ्यात पाणी येतंय. तो म्हणतोय, तुम्ही माझ्या खरंच कारभारीण आहात? पिंकी म्हणत असते, होय धनी मीच तुमची कारभारीण आहे. आणि युवराजचे डोळे भरून आलेत आणि तो कारभारीण म्हणून तिला घट्ट मिठी मारतोय. त्याला काय बोलावं सुचेना. तो म्हणत असतो, कारभारीण तुम्ही कुठे गेला होतात मला सोडून, आणि अशा कशा पडल्या तुम्ही वरून खाली? आणि आता पिंकी मुद्दाम विषय बदलायचा असतो म्हणून म्हणते, ते ना मी अशी खाली वाकून बघत होते आणि अचानकच पडले मी. युवराज म्हणतो, काय काय बोलताय तुम्ही? आता पिंकी म्हणते, छबिताई ते जाऊ द्या ना तुम्ही, ते महत्त्वाचं आहे का मी पडले कशी? महत्त्वाचं काय आहे, मी तुमची कारभारीण आहे ना. आता युवराज म्हणतो, म्हणजे तुम्ही इतक्या वेळचं नाटक करत होत्या का बेशुद्ध पडल्याचं? आमच्या जीवाची घालमेल होत होती आणि तुमची फिल्मीगिरी चालली होती तिथे. पिंकी म्हणते, फिल्मीगिरी करू नको तर काय करू? फिल्मीगिरी नसती केली ना तर त्या पांढऱ्या पाली बरोबर तुम्ही एंगेजमेंट काय लग्न करून मोकळे झाला असता. युवराज तिला चिडवायला लागतो, पांढरी पाल, तुम्हाला काय वाटलं तुम्ही कारभारीण आहात हे माहीत असताना आम्ही लग्न करू, एंगेजमेंट करू काय? आता पिंकी म्हणते, म्हणजे तुम्हाला ते माहीत असताना? म्हणजे धनी तुम्हाला माहीत होतं का मीच आहे म्हणून तुमची कारभारीण? ती आता युवराजला फटके द्यायला लागते आणि म्हणते, तुम्ही ओळखलं होतं का आम्हाला धनी? खरं सांगा मला. युवराज म्हणतो, मग तुम्ही माझ्यापासून लपवत होतात, पण आम्हाला कळलेलं आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सरकारवाड्यात आला ना तेव्हाच. तुम्हाला काय वाटलं आम्ही काय धोत्र्यावर टी शर्ट घालतो? पिक्चर काय आम्ही बघत नाही काय? तुम्हाला आठवतंय का पहिल्यांदा तुम्ही मला कुठे बघितलं होतं? पिंकी म्हणते, हो मग थिएटरमध्ये. युवराज म्हणतो, फिल्मीगिरी काय तुम्हालाच जमती काय, आम्हाला नाही जमत? आणि तो एकदम इमोशनल होऊन म्हणतो, पण कारभारीण तुमच्या चेहऱ्याला काय झालं? एवढी टोकाची फिल्मीगिरी का करताय तुम्ही कारभारीण? आता युवराज कन्फ्यूज असतो इकडे, पण बाहेर सगळे इकडे तमाशा करत असतात. ती मिताली म्हणत असते, काय झालंय युवराजला, तो असा का वागतोय? मी ना डायरेक्ट आतमध्ये जाऊन विचारतेच त्याला की त्याला नेमकं हवं तरी काय आहे. आता सुशीलाबाई घाबरून जातात आणि हात जोडून तिच्या समोर येत आहेत आणि म्हणतात, ए मिताली असं करू नको ग बाई, अगं तुला युवराजचा स्वभाव माहिती नाहीये बाई, अगं त्याला जर राग आला ना तर हे जमलेलं लग्न सुद्धा तो मोडून टाकेल. ए बाळा, अगं आपल्या मेहनतीवर पाणी फिरल ग, शांत हो थोडी. आता ती मिताली शांत बसते, पण सुशीलाबाई मितालीला म्हणतात की तूच आम्हाला सून म्हणून हवी आहे या घरची, जरा शांत हो पोरी. आता बापूसाहेब पण नाटक करायला लागतात, ए पोरी हा सासरा तुझ्या पुढे हात जोडून उभा आहे ग, तूच आमच्या घरची लक्ष्मी आहे. सपकाळ साहेब सांगा जरा समजावून मितालीला. आता सपकाळ जरा विचार करतो पण काहीच बोलत नाही आणि सगळेच जण हे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आणि इकडे पिंकीचा आणि युवराजचा ड्रामा सुरू आहे आतमध्ये. पिंकी म्हणते, तुम्ही काय मला खोटं समजता का? काय वाटतं तुम्हाला मी चीटर आहे, तोतय आहे? नाही, बोलवा ना, पप्पाला बोलवा, निरीला बोलवा, सगळ्यांना बोलवा, आपण DNA टेस्ट करून घेऊ वाटलं तर. होऊन जाऊ द्या ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. युवराज म्हणतो, नाही हो कारभारीण, असं नव्हतं म्हणायचं मला. आणि पिंकी एकदम त्याच्याकडे बघायला लागते आणि स्माइल करते. काय म्हणालात धनी, पुन्हा म्हणा ना. आणि दोघं सुद्धा आता रोमॅन्टिक व्हायला लागतात. पिंकी म्हणते, धनी म्हणा ना कारभारीण, किती भारी वाटतंय ऐकायला, असं बरं वाटतं बघा कानाला. युवराज म्हणत असतो, पण कारभारीण तुमच्या चेहऱ्याचं काय हो? पिंकी म्हणते, काय हो धनी, माझा चेहराच माझी ओळख आहे का? तुम्ही मला ओळखू नाही शकत का? म्हणजे इतकं मी काम केलं, इतकी मेहनत केली, लोकांचं प्रेम कमवलं, ती माझी ओळख नाही आहे का? युवराज म्हणतो, ते समजा आहेच हो. आता पिंकी म्हणते, माझा स्पर्श, हा स्पर्श तुम्हाला जाणवत नाही का? मीच तुमची कारभारीण. ती पुन्हा युवराजला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, आता सांगा बरं, नाही समजते का तुम्हाला मी तुमची कारभारीण म्हणून? आता युवराज म्हणतो, असं नाही म्हणते आम्ही कारभारीण, अहो पण आम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्हाला काय झालं? मग पिंकी म्हणते, धनी लोकांनी खोटी औषधं विकली आणि आळ मात्र माझ्यावर घेतला हो. माझं अस्तित्व, माझी ओळख सगळंच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. माझं असणं दिसणं सगळं धनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मला अर्धमेल्या अवस्थेमध्ये माझा चेहरा विद्रूप करून फेकून देण्यात आलं होतं जंगलामध्ये. हे ऐकून युवराजच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मग पिंकी सांगते, धनी जगात देव आहे, डॉक्टर देवयानी सदावर्ते, त्यांनी मला वाचवलं आणि हा नवीन चेहरा दिला मला. त्या अगदी देवासारख्या धावून आल्या धनी, त्यांनीच दिलाय मला हा नवीन चेहरा.
युवराजच्या डोळ्यामध्ये आता पाणी येतं. तो म्हणतो, काय म्हणताय कारभारीन, हे सगळं असं झालं? आणि त्याने आता पिंकीला जवळ घेतलंय आणि आपुलकीने तो तिला पुन्हा मिठीत घेतो आणि म्हणतो, हे बघा कारभारीन, तुमची ज्यांनी कोणी अशी हालत केली ना, मला फक्त आता त्याचं नाव सांगा. तो खूप पेटून उठलेला असतो, खूप चिडलेला असतो. आता तो म्हणतो, काय म्हणतोय मी, तुम्हाला कळत नाही आहे का, सांगता की नाही त्याचं नाव? पिंकी म्हणते, हो सांगते धनी, मी सगळं सांगते तुम्हाला, तुम्ही चिडू नका, तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? युवराज म्हणतो, सांगा मग मला, कोणी केलं हे समज. पिंकी म्हणते, हे बघा, एक रिक्वेस्ट करते धनी तुम्हाला, फक्त एक दिवस अजून हे नाटक चालू द्या ना, म्हणजे सगळं डिटेल नंतर सांगते मी तुम्हाला. युवराज म्हणतो, आत्ता सांगा ना. पिंकी म्हणते, हे बघा, मला ना माझ्यावरचं बालन दूर करायचं आहे आधी. ते संपलं ना की मी सगळ्यांना ताठ मानेनं सांगल की मीच आहे तुमची पिंकी युवराज धोंडे पाटील, माझ्या धनींची कार. युवराज आता तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, हो पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पिंकी म्हणते, आहे ना, तुम्ही आहात पुरावा धनी. युवराज म्हणतो, मी कसं काय? पिंकी म्हणते, अहो आत्ता नाही का बाहेर सगळ्यांच्या समोर जीवाच्या आकांताने कारभारीन अशी हाक मारली, आणखीन कुठला पुरावा हवा आहे नाही का धनी? युवराज म्हणतो, ते असंच आलं पोटातलं ओटावर, तुम्ही सांगतच नव्हता तर काय करणार आम्ही? आता पिंकी लागते हसायला. युवराज म्हणतो, हसू नका, आलोच आम्ही. आता पिंकी त्याला पुन्हा प्रेमाने जवळ घे असं म्हणत असते. युवराज म्हणतो, अहो काय कारभारीन, टच करायचं नाही आहे सांगितलं ना तुम्हाला. पिंकी म्हणते, धनी अहो काय चाललंय तुमचं? युवराज म्हणतो, एक दिवस बाकी आहे ना अजून, पण तो पुन्हा तिला प्रेमाने जवळ घेतो आणि खूप दिवसानंतर ह्या दोघांचं मिलन काय झालंय. पिंकी त्याला म्हणत असते, खूप छान वाटतंय धनी तुमच्या मिठीमध्ये, शांत वाटतंय, आता मला सोडून जाऊ नका हां कुठे. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. सुशीलाबाईंचं लागलंय डोकं दुखायला. सुशीलाबाई म्हणतात, मला ती पोरगी सकाळी घरात दिसता कामा नये. आणि लगेच बापूसाहेब म्हणतात, तथास्तु. आणि रात्रीच त्यांनी पिंकीचा गेम केलाय प्रेक्षकांनो. पिंकी झोपलेली असताना बापूसाहेबांनी तिला बेशुद्ध करायचा प्रयत्न केलाय, रॅदर ती बेशुद्ध झाली आहे सुद्धा. आणि धनंजयच्या मदतीने तिला किडनॅप केलंय आणि आता बापूसाहेब एका ट्रकमध्ये नेलंय तिला. आणि बापूसाहेब तिला म्हणतात की आता तुझा केस जळताना मी माझ्या डोळ्यासमोर बघणार आहे. प्रेक्षकांनो, क्रूरपणाची हद्द झाली आहे. बापूसाहेब पिंकीला आता जिवंत जाळणार आहेत. आता युवराज तिथे येऊन पिंकीला वाचवतोय का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. जबरदस्त असणार आहे पुढचे सगळेच भाग. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि आजचा रिव्ह्यू आवडला असेल ना तर मग लाईक करायलाही विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.